आयुर्वेदानुसार थोडंसं ना विरुद्ध आहार एक कन्सेप्ट आहे, बरोबर. की हेल्दी खाल्लं पाहिजे, पण मग काय नसलं पाहिजे, कशा पद्धतीचं टाळणं अन्न गरजेचं. टाळणं गरजेचं आहे. सो विरुद्ध आहार आयुर्वेदामध्ये जवळजवळ 18 प्रकारचे सांगितलेले आहेत. अगदी सगळे एक्सप्लेन नाही करता आले तरी, जसं की मात्रा विरुद्ध, काल विरुद्ध, देश विरुद्ध, संस्कार विरुद्ध बरं. किंवा पात्र विरुद्ध, तुम्ही कशात ते अन्न शिजवत आहात हो. हेही मॅटर करतं. म्हणजे फक्त थायरॉइड रिलेटेडच नाही, आपल्याला जर ओव्हरऑल हेल्दी राहायचं आहे, हेल्दी डाएट आपला असला पाहिजे, तर या बाबतीत सुद्धा आपल्याला थोडंसं कॉन्शियस राहणं गरजेचं आहे. जसं की ॲनिमल मिल्क आणि फिश हे अगदी विरुद्ध कॉम्बिनेशन आहे, किंवा ॲनिमल मिल्क आणि फ्रूट्स हे सुद्धा विरुद्ध अन्न आहे. बरं. ॲनिमल मिल्कसोबत फक्त आंबा हे बरं. एकच छान जाऊ Combination. शकतं कॉम्बिनेशन. बाकी सगळी फळं जर तुम्ही दुधाबरोबर मिल्कशेक आजकाल बरीच मुलं खूप फ्रूट घेतात, सॅलड. फ्रूट सॅलड घेतात, तर ते विरुद्ध अन्न येतं. बरं. मात्रा विरुद्ध जसं की दोन जेव्हा तुम्ही मिश्रण करता आहात हम्म. एखाद्या सामग्रीचं, ते किती क्वांटिटीमध्ये असलं पाहिजे तेही मॅटर करतं. जसं की पंचामृतात आपण मध आणि तूप वापरतो, बरोबर. पण ते समप्रमाणात नाही वापरायचं वापरायचं. आहे. तूप 1 चमचा असेल तर 2 चमचे मध. सो तुम्ही क्वांटिटी वाईज सुद्धा तिथं ते लक्ष देणं गरजेचं आहे. ओके. मग संस्कार विरुद्ध जसं की सायट्रस फूड कुठलं तुम्ही तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यात नाही शिजवायचं आहे.